या जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा। माझ्यासोबत संतोष बनसोडे, शाखा अध्यक्ष आणि इकडचे स्थानिक व्यापारी। सर्वप्रथम आपला सगळ्यांचा स्वच्छ आणि सुंदर चांदिवली विधानसभेमध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत मेट्रो स्टेशन साकीनाक्याच्या खाली, जो पूर्ण मुंबईचा सेंटर पॉइंट आहे साकीनाका। आणि चांदिवली विधानसभे म्हणजे ज्याचे दावे करले जातात की सर्वात चांगली विधानसभा चांदिवली विधानसभा आहे, असे पोकळ दावे लोक करतात। पण खरी परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। आपण बघू शकताय की हे सगळे व्यापाऱ्यांची दुकानं आहेत आणि हे सगळे स्थानिक व्यापारी आहेत। ही जी परिस्थिती आहे चांदिवली विधानसभेत प्रत्येक ठिकाणी आहे। परंतु क्या नाम है आपका? विठल गायकवाड़। विठल गायकवाड़। आपका नाम? उमान चौधरी। उमान चौधरी। उमान चौधरी। आपका नाम? हे सगळे हिंदू आहेत। आता या हिंदूंचा जीव धोक्यात नाही का? आता या गटाराचं पाणी जे निघतोय याच्यामुळे यांच्या जीवाला धोका नाही का? हे घरी जाणार यांच्या लहान मुलांना धोका नाही का? चांदिवली विधानसभेमध्ये हिंदू खऱ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी खतऱ्यामध्ये आहे। परंतु काय हे सगळे भोळे आहेत, यांना भीती दाखवली एक आणि त्यांचं काम झाला ज्यांना करायचं होतं। आता यांना सोडण्या धाऱ्यावर अभी फिर 5 साल के बाद मिलेंगे, है ना, फिर 5 साल के बाद मिलेंगे। पण काय परिस्थिती आहे आपण बघा। फक्त जीसीबी नावासाठी उभा आहे। किती झाला? 1 महिना दिवस झाला जीसीबी थांबून आहे। 1 महिना झाला ना। हे परिस्थिती किती दिवस झाले? आता 5वा दिवस आहे। 5वा दिवस आहे। हे 6 दिवस झाले हीच परिस्थिती आहे। और ये कंटिन्यू रहता है क्या? कंटिन्यू थांबत नाही। कंटिन्यू है ना। जो आदमी गिर भी गए, हाँ, जो आदमी गिर भी गए थे मालूम है, मरने वाले तो आदमी तो इथे बस स्टॉप आहे, बस थांबायला जागा नाही। तुम्ही सांगितलं नाही कोणाला? कंप्लेंट केली मी बीएमसी मध्ये, हेल्थ डिपार्टमेंटला केली। अरे पण बीएमसी ला सांगितलं, इथं दुसरे पण आहेत ना लोकप्रतिनिधी। कोणीच येत नाही इकडे बघायला। नाही येत? इकडे कोणी येत नाही बघायला। ते खरी येतात तुमच्याकडे? बाकी टायमाला इकडे टेंट लावून बसतात इकडे, बीजेपीचे मेंबर व्हा म्हणून सगळे। अच्छा। आणि आता बघायला कोणी तयार नाही इकडे। 8 दिवसापूर्वी इकडे टेंट लावले होते बीजेपीचे।
बरोबर आहे. हा, आता गटरचं पाणी पण इकडे आपण ज्या लोकांना निवडून दिलंय त्यांच्याकडे जात नाही. ते कोणाकडे जायचं, कोणी ऑफिस मध्ये नसतं त्यांच्या. अच्छा, हा. पण इकडे तुम्ही कुणाला निवडून दिलंय? इलेक्शन झालं, संपलं त्यांचं. झालं ना? हा, ते 5 वर्षानंतर येणार आपल्याकडे. बरोबर आहे. कसे एक तर भीती आहे, हा माणूस थोडी डेअरिंग करतोय. याचा अगोदर मला 2 फोन आले, बोलते हम ज्यादा बोलेंगे नहीं क्योंकि हमको डर है. डर किस बात का है? हा बोलतोय, हा माणूस बोलतोय, पण बिचारे हे सगळे व्यापारी बोलतात हम कुछ बोलेंगे तो हमको पीएमसी के आदमी आते, नोटीस देते, हमको डराते. परंतु खासदार असेल, काय होणारच नाही. फक्त बोलण्यासाठी की चांदीवलीमध्ये हा काम चालू आहे, चांदीवलीमध्ये तो काम चालू आहे. काम कुठं आहे? पहिला तर हे सुंदर करा चांदीवली विधानसभेमध्ये. जे पूर्ण नगरपालिकेची कंप्लेंट करायला नगरसेवक नाही आपल्याकडे. आम्ही जायचं कोणाकडे? आहेत ना, खासदार आहे, आमदार आहे, सगळे आहेत. आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. का जायचं ना? सगळ्यांना माहिती ऑफिस कुठं आहे. ऑफिसला भेटत नाही ते. ऑफिसला भेटत नाही. ऑफिसला ठराविक तारखेला असतात ते. पण परिस्थिती अशी आहे की फक्त दाखवायचं आहे, आणि परिस्थिती आज आहे ही चांदीवली विधानसभेची. पूर्ण ट्रॅफिक जाम ह्याच्यामुळे, कारण इथपर्यंत पाणी आहे, थोडं बस स्टॉप आहे, लोक रस्त्यावर उभे राहतात, त्यांच्यावर गटराचं पाणी उडतोय, लोक कामावर जातात, त्यांच्यावर हा गटराचा सांडपाणी उडतोय. परंतु कुणाला फिकर नाही. SWDचे अधिकारी आहेत सपनानी, त्यांना किती वेळी सांगा, काय फरक पडत नाही. दुसरे सब इंजिनियर भोई फक्त येणार, तो JCB काढत असणार, तेव्हा एक व्हिडिओ बनवणार, आम्ही साफ केलं, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे बिल पास. शेवटी आम्ही किती दिवस लढायचं आम्हाला हेच समजत नाही. आणि स्थानिक जनतेला पण काय समजत नाही. त्यावेळी जे एक चुकीचा माहोल बनवतात आणि यांना एक मोठी भीती दाखवली, आणि लोकही भरभरून त्यांच्या पाठीमागे धावले. ठीक आहे, जो जिता वो सिकंदर, पण आता निवडून आल्यानंतर त्यांचं काम कोण करणार? हे काम कोण करणार आहे? हॉस्पिटल झाली, संघर्ष नगर में हॉस्पिटल बना रहे, आप टेंशन मत लो. 250 बेड का हॉस्पिटल है. कितना बेड का है? आपके घर में कितने जन है? 4 है ना आपके घर में? 6 जन है. सब लोग के लिए बेड बन रहे वहाँ पे. हाँ, तैयार हो जाओ, कोई टेंशन लेने का नहीं. आप सब लोग बीमार पड़ो, आपके बच्चे लोग को ये इन्फेक्शन घर पे जाके दो, इसलिए उनको सबको बीमार करो और वो हॉस्पिटल में जाओ. ठीक है ना? बाकी कुछ होने वाला नहीं है. आपण बघू शकताय किती ट्रॅफिक जाम होते फक्त या प्रॉब्लेम मुळे. हा जो पाणी इकडनं निघतोय, हा ढाकण उघडा आहे, तुम्हाला दाखवते मी. भाई थांब जरा, थांब, हळूहळू घे. हा ओपन आहे, हा ढाकण. पाणी निघतोय त्याच्यातनं, पण काय फरक पडणार नाही. इकडनं महानगरपालिकेचे अधिकारी जातात, इकडनं लोकप्रतिनिधी सगळे जातात, पण कुणाला काही घेणं देणं नाहीये. कशाला? आम्हाला लोकांनी मतदान दिलं, विषय संपला. आता 5 वर्ष तुम्ही मरा, काही फरक पडणार नाहीये. आम्ही तुमच्यासाठी चांगले हॉस्पिटल बनवतायत, काळजी करू नका तुम्ही. तुमच्याच लोकांसाठी चांगले हॉस्पिटल आहे. बिमार व्हा, तुमच्या घराच्यांना बिमार करा आणि घेऊन जा तिकडे. का हे सगळे महाग हॉस्पिटल आहेत ना, म्हणून तुम्हाला तिथे पाठवणार आहे. ठीक आहे, जायचं तिथे. परंतु तरी आमच्या राजसाहेबांनी आम्हाला शिकवलंय की जिथे आपल्या लोकांना त्रास असेल तिथं ठामपणे उभे राहा. आणि आज या व्यापारी लोकांनी आम्हाला फोन केलं, आम्ही इथं आलो, आणि मी फक्त एवढं तुम्हाला सांगू शकतो की मी हे पूर्णपणे साफ करायचा प्रयत्न करणार. ठीक आहे ना? परंतु ह्याचा परमनंट सोल्युशन काय? ह्याचा परमनंट सोल्युशन काय? प्रत्येक वेळी 365 दिवस ही परिस्थिती आहे चांदीवली विधानसभेमध्ये. माझा हिंदू खतऱ्यामध्ये आहे. हे हिंदू आहे, तुम हिंदू आहे ना भाई? बरोबर आहे, तुम भी हिंदू आहे, तुम भी हिंदू आहे, हे सगळे हिंदू आहेत. चांदीवली विधानसभेमध्ये माझा हिंदू खतऱ्यामध्ये आहे. परंतु या हिंदूंची विचारपूस फक्त निवडणूक मध्ये होणार. बाकी आप लोग का कभी कोई पूछा होने वाला नहीं है. आप हिंदू हो या कोई भी हो, आपने वोट दे दिया, आपका काम हो गया. अब ये गटर में रहने का और ये सूंघने का, आपके होटल में आते उनको भी बोलने का यही है. साल 12 महीने चल रहा है.
ही परिस्थिती आहे. फक्त फेसबुक लाईव्ह करायचं विषय हे आहे की स्थानिक जनतेला समजलं पाहिजे की मूलभूत सुविधा काय आहे. अरे रोड पूर्ण मुंबईमध्ये होत आहेत, चांदिवली विधानसभेमध्ये होत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे रोड डांबर रोड आहेत ते सेंट्रल एजन्सीच्या मार्फत तुम्हाला काही करायची गरज नाही ना. नगरसेवकला ना आमदारला ना खासदारला त्यांच्याकडे एक मॅप आहे. जेवढे रोड डांबर रोड असतील ते सगळे सिमेंट रोड बनवायचेच आहे. आपण कुणी काय नवीन करत नाही की लोकांना आपण दाखवायचं आम्ही हे करतो आम्ही ते करतो. काय हे काम केलं पाहिजे. ज्यांना लोकांनी निवडून दिलाय ना ह्या 1 वर्षात, मग तो खासदार असेल आमदार असेल कुणी असेल, त्या लोकांनी ह्या कामातनं लोकांना मुक्ती द्यायची आहे. हे बघा आपण कसे महिला जात आहेत. तुम्ही बघा फक्त या गटराचं पाणी मधनं त्यांना जावं लागतोय. तुम्ही बघा कसे चालतायत ते. आता हे माझी माता भगिनी कुठं कामावर जात असतील. आइए 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 दीदी आइए आइए आइए. हे जाणार कसे कामावर बघा कसे जात आहेत. या गटराच्या पाणी मधनं जायचं. ते थांबव रे गाडीला, तिची गाडी थांबव. जा पुढे जा बनसोडे, अजून पुढे जा. जाइए आप जाइए. ओ ताई जा हमरे. दोन मिनिटं थांब ना 2 मिनिटं. हात दाखवतोय ना. थांब जरा थांब. जाओ इधर से जाओ. आप जाइए, नहीं है कुछ नहीं. फक्त आज चांदिवलीच्या लोकांना समजलं पाहिजे की चांदिवली विधानसभेचे मूलभूत प्रॉब्लेम काय, त्यांना काय सुविधा भेटले पाहिजे. अरे करोडो रुपयाचा फंड आहे. हे गटार हे हॉस्पिटल हे सगळे होत राहणार आहे. या सगळ्यांमधनं मुक्ती भेटली पाहिजे. त्या 20 वर्षावाल्यांनी काय केलं नाही तर गेल्या 6 वर्षात तर हीच परिस्थिती आहे. 20 वर्ष त्यांनी काय केलं नाही आणि 5 वर्ष होने तो झगड़ा होने वाला ही है. बनसोडे राहू दे. फक्त माझी महानगरपालिकेला हात जोडून विनंती आहे. जर मुख्यमंत्री बदल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला या व्हिडिओ पोहोचणार नक्की आहे. परंतु लोकांना माझ्या चांदिवलीची जनतेला या सगळ्या गोष्टींना मुक्ती द्या. माझी हात जोडून विनंती आहे. गेल्या 25 वर्षापासून ही परिस्थिती आहे. 20 वर्ष एकानी दिले त्रास, 5 वर्ष एकानी दिले. त्यांनी काम केलं नाही म्हणून लोकांनी यांना निवडून दिलं. परंतु शेवटी परिस्थिती हीच आहे. फरक काहीच नाहीये चांदिवली विधानसभेमध्ये. करता हूं प्रयत्न जितना होएगा, लेकिन आप लोगों को भी समझ आना चाहिए कि काम करने वाला कौन है और काम करने वाला नहीं है. आज भी आपको राज ठाकरे के कार्यकर्ता याद है ना. आपको कौन याद आया? राज ठाकरे साहब के कार्यकर्ता है ना. लेकिन आप लोग वोट डालने के टाइम पे राज ठाकरे साहब को याद नहीं करते. आप लोग का प्रॉब्लम ये है, ठीक है ना. आप लोगों का प्रॉब्लम क्या है मालूम है? जब वोट डालने का आएगा ना तो राज ठाकरे साहब आपको याद नहीं आते. बराबर है. अभी बराबर आपको प्रॉब्लम आया तो राज ठाकरे साहब याद आते. माझं म्हणणं आहे पहिला मराठी माणसांनी तुम्ही जागृत व्हा, ठीक आहे ना. हे गुजराती तर मोदीचे भगत आहेत सगळे. समजलं काय? हे मोदी भगत आहेत. त्यांना काय दिसणार नाही. पण त्यांना माहित नाही की मोदीला वरती बसवायचं आहे. आपल्याला 100% बसवायचं आहे. परंतु खालती राज ठाकरे साहेबांसारखा माणूस पाहिजे आपल्याला. परंतु राज ठाकरे फक्त अडचणीच्या वेळी पाहिजे सगळ्यांना. या पूर्ण महाराष्ट्राला राज ठाकरे अडचणीच्या वेळी पाहिजे. बराबर है ना. बाकी राज ठाकरे वो आप लोग कोई देखो ही मत. वोट देने की बारी आएगी तो कमल दबाओ या धनुष्यबाण दबाओ. तभी आप लोग को राज ठाकरे साहब के बारे में गलत मैसेज देंगे और आप लोग मान जाओ. लेकिन राज ठाकरे का कार्यकर्ता ये करके देगा तुमको. टेंशन मत लो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाको है.